मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय जोड्यांपैकी एक म्हणजे खुशबू तावडे व संग्राम साळवी ही जोडी। तर आता प्रेक्षकांची ही लाडकी जोडी आता दुसऱ्यांदा आई बाबा होणार आहे। ही आनंदाची बातमी नुकतीच खुशबूने सोशल मीडियावरून जाहीर केली। झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका सारं काही तिच्यासाठी मधून खुशबूने एक्झिट घेतली। यावेळीच खुशबू दुसऱ्यांदा आई होणार असल्याचं समोर आलं होतं। तसंच खुशबूने तिच्या गरोदरपणाबद्दलचा एक व्हिडिओही तिच्या इंस्टाग्राम अकाउंटद्वारे शेअर केला होता। थोडंसं आणखीन प्रेम आमच्या कुटुंबात सामील होत आहे असं कॅप्शन देत खुशबूने नवरा संग्राम व मुलगा राघव यांच्याबरोबरचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता। अशातच अभिनेत्रीचं डोहाळे जेवण देखील पार पडलं आहे। जुलै महिन्यात खुशबूचं डोहाळे जेवण पार पडलं। याचा व्हिडिओ नुकताच खुशबूची बहीण अभिनेत्री तितिक्षा तावडेने शेअर केला आहे। तितिक्षाने तिच्या YouTube चॅनेलवर खुशबूच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाची खास झलक प्रेक्षकांना दाखवली आहे। तितिक्षाच्या घरी हे डोहाळे जेवण पार पडल्याचे या व्हिडिओमधून पाहायला मिळत आहे। घरीच साध्या पद्धतीने आणि मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत खुशबूचं हे दुसरं डोहाळे जेवण पार पडलं। यावेळी खुशबूचे सर्व आवडते पदार्थ आणि तिला पहिल्या गरोदरपणात ज्या पदार्थाचे डोहाळे लागले होते ते सर्व पदार्थ दुसऱ्या डोहाळे जेवणात ठेवण्यात आल्याचं तितिक्षाने या व्हिडिओमधून सांगितलं। खुशबूच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात तितिक्षा व सिद्धार्थ बोडके आपल्या कुटुंबाबरोबर खुशबूच्या डोहाळे जेवणाची तयारी करताना दिसले। यानंतर त्यांनी खुशबूच्या डोहाळे जेवणाचा मुख्य कार्यक्रम केला। यावेळी मुलगा की मुलगी हे ओळखायचा खेळ घेतला। तेव्हा खुशबूने पेढ्याची वाटी उघडली। त्यामुळे आता खुशबू पुन्हा एकदा गोंडस चिमुकल्याला जन्म देणार का याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे। मात्र खुशबूच्या या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला पती संग्राम साळवी दिसला नाही। कारण येड लागलं प्रेमाचं मालिकेतील चित्रीकरणाचा त्याचा पहिलाच दिवस असल्याने त्याने व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून खुशबूच्या दुसऱ्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली। मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।